बनाता ना त्यांना वरती पाठवायला लाव ना. आम्ही तर इथे 500 मीटरवर माननीय मुख्यमंत्री राहतात, 100 मीटरवर आमदार राहते. 1 कोटीची जे ही होती मुआवजा ते पण झालं तुम्ही. मी डिटेन झालेलो होतो. आतापर्यंत कोणी सुद्धा नाही आलं इथे. दुसरं हे आहे की यांना पॅरालिसिस आहे आणि शिवाय बावनकुळे साहेबांसोबत माझं बोलणं झालेलं होतं जेव्हा आम्हाला डिटेन केलं होतं त्या आतापर्यंत कोणी भेटलेलं नाही. मी प्लॅटफॉर्म बनवलेला आहे, त्याच्यामध्ये सरकार हे विफल आहे म्हणून जनतेकडूनच येस. तर व्हॉट वी वर एक्सपेक्टिंग की कोणी आपल्याकडून जर स्टँड घेतला तर यांना न्याय मी आहे, मी घेतो. पण तुम्ही जे करताय ती एक्स्ट्रा मदत असू दे. येस सरकारकडनं जे यायचं ते आलंच पाहिजे. ॲक्च्युली सरकारने केंद्र सरकारने 1 कोटीची घोषणा सुद्धा केली, ऑफकोर्स केली आहे. पण ती अजून कुठेच दिसत नाही. घोषणा झाली म्हणजे JP नड्डा सोबत जो डिस्कशन होत होतं आय वॉज देअर ॲट जनरल नथिंग दॅट दे आर डुईंग. तर जर आपण केलं तर त्यांना खूप मदत नाही होईल. आम्ही जे करतात ते एक्स्ट्रा असू दे सर, पण सरकारकडनं आलंच पाहिजे. ॲक्च्युली काय झालं, त्यांनी मुलीला शिकवण्यासाठी स्वतःची शेती विकली आणि आता तो जे काम करायचा आचारीचं काम करत होता, आता ते सुद्धा तो काम नसल्यासारखं आहे. आणि मुलाचं दुसरा मुलगा पण लहान आहे, त्याचं एज्युकेशन आहे, भरपूर काही आहे. तर नव्हे ना. हिंदी मराठी इंग्लिश हिंदी बोलेंगे. आपको कुछ भी लगेगा आप, मैं आपको नंबर देके रखता रहता हूँ. ये जो जख्म है वो हम नहीं भर सकते, पर आपको लाइफ में कुछ भी चाहिए होगा बेटे के लिए या आपके लिए, ये कर दीजिए, हम लोग रहेंगे आपके. हम आपके लिए आए हैं, ये जख्म नहीं भर सकते. वी वेरी सॉरी फॉर दैट. आपको कुछ भी लगेगा प्लीज़ आप फ़ोन कर दीजिए, मैं आपको नंबर देके रखता हूँ. आपका फ़ोन है, मला एक मेसेज करून ठेवा कधी काय लागलं आहे ना. चालेल. बाकी सरकारकडे मी पाठपुरावा करतो. पण एक स्टँडही घेतला ना पब्लिकली तर आता कशी यू आर नोन एंटिटी. कारण की हे खूप इट इज व्हेरी निषेधास्पद की इथे माननीय मुख्यमंत्री साहेब हे राहतात, त्यांच्याकडून सुद्धा एकही मुलगी येणं बघितलं नाही. म्हणजे वी आर फायटिंग ऑन स्ट्रीट, वी आर गोईंग फॉर पिटिशन, परंतु हे खूप इनह्युमन हे महत्त्वाचं असं आहे की हा एरिया जो येतो आपण क्षेत्राचे आमदार विकास ठाकरे त्यांनी अजूनपर्यंत येऊन बघितलेलं नाही किंवा भेट दिलेली नाही. इथे 100 मीटरच्या दूरवर भाजपाचे परिणय फुके आमदार असतात राहतात, त्यांनी सुद्धा येऊन भेट दिली. म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे की ज्यांच्या भरोशावर हे निवडून येतात त्यांच्यासाठीच यांना भेटायला वेळ नाही. आणि डिटेन्शनच्या वेळेस बावनकुळे साहेब बोलले, रिक्वेस्ट केली की त्यांना राजभरणात भेटतो. सकाळी मी येतो भेटायला, आजपर्यंत कधी नाही आले, फोनसुद्धा आहे. आता पाडी ही आलेली आहे दादा की आम्ही आंदोलनाला परत बसणार आहोत. थोडा बूम खाली भेट दिलेली आहे आकांक्षाच्या कुटुंबियांना. काय मी काही आश्वासन द्यायला नाही आलो, मी भेटायला आलेलो, आधार द्यायला आलेलो.
पण मला इकडे आल्यावर कळलं की मला कळलं नाही, वाईट वाटवलं पाहिजे की राग आला पाहिजे. त्या माणसाने आपल्या मुलीसाठी शेती विकली. नीट पेपर फुटी झाल्यानंतर त्यांना ब्रेनस्ट्रोक आला, पॅरलाइज झाले, कमवण्याचं साधन नाही आहे. मुलगा 9वीत आहे आणि सरकार फक्त 1 कोटी जाहीर करून बसलंय. अजूनपर्यंत ते पैसे पोचले नाही आहेत. हे कधी पोचणार आहे? तुम्ही किती किती क्रूर लेवलला तुम्ही चाललाय. काय परिस्थिती आहे ही? मला वाटतं पत्रकार म्हणून तुम्ही दररोज इकडे आला पाहिजे आणि फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे. 500 मीटरवर राहतात ना, इकडे येऊन त्यांना भेटता नाही आलं. सरकारमधनं कुठच्याही आमदाराला येऊन भेटता नाही आलं. एक आई वडील स्वतःच्या मुलीच्या फोटोसमोर बसले आहेत. सरकारच्या चुकांमुळे तुम्हाला येऊन भेटता नाही आहेत. असं कुठचं प्रेशर आहे तुमच्यावर? बरं जाहीर तुम्ही केलेत ना, आले नाही सरकारकडून, स्वतःचे द्या. एवढे कमवलेत लोकांच्या नावावर. विकृत परिस्थिती तुम्ही आणून ठेवली आहे सरकारने. मला वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि हे उत्तरं त्यांनी दिलीच पाहिजेत. वर जाऊन परिस्थिती बघा. 9वीतला मुलगा आहे, बिचार माझ्या बाजूला बसलेला. आई वडील कमवत नाही आहेत, माझ्या बाजूला बसलेले आणि मुलीचा फोटो आहे समोर. तो राजीनामा घ्यायला सरकारला 30 दिवस का 35 दिवस लागले केंद्रातनं. ह्या लोकांनी तुम्हाला बसवलं आहे तिकडे. किती तुम्ही निर्लज्जपणे काम करणार आहात? हा विषय मी सोडणार नाही आहे. मी सगळीकडे सांगू. आपलं नाव काय सर? यश गौरकडे. हे इकडे सगळीकडे पैसे इकट्ठा कलेक्ट करायला लागलेले, क्राऊड फंडिंग करत होते परिवाराला द्यायला. हे क्राऊड फंडिंग ॲडिशनल असणार. सरकारकडनं पैसे जे जाहीर झाले ते आलेच पाहिजे. भाऊ, आकांक्षाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी सोडली होती कुटुंबियासाठी, अगदी भावनिक शब्दात लिहिले होते. समोर सर खूप लाईट आहे, मला खूप त्रास होतो. सॉरी. मी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले होते, मात्र परीक्षा रद्द झाली. त्याचाच कुठेतरी तणाव घेत मी आत्महत्या करते आणि सॉरी म्हटले त्यांनी अखेर. मी म्हणून बोललो निर्लज्जपणे सरकार चालवत आहे. नीट पेपर फुटीनंतर किती कठोर शिक्षा होईल ह्याच्यावरती आता सरकार बोलतंय. नीट पेपर फुटी नाही होणार ह्याच्यावरती कधी बोलणार आहात आपण? 21 लोकांचा जीव गेला. हे 21 लोक तुम्ही नावं जाहीर केले आहेत. साहेब त्या दिवशी नाशिकला गेलेले, ते एक परिवार भेटायला आलेला त्यांना. त्या मुलाचं नावच त्या लिस्टमध्ये नाही आहे ज्यांनी आत्महत्या केली आहे. असे अजून किती असतील देशभर? आणि मला ह्या गोष्टीत काही ऐकून घ्यायचं नाही आहे. मला ह्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे, ह्यांच्या आईवडिलांना न्याय मिळालाच पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. म्हणून मी आज भेटायला आलेलो. मला भेटायला मी फक्त त्यांना आलेलो की आधार द्यायला की आमच्या पक्षाकडनं पण काय लागलं तर आम्ही आहोत. पण सरकारकडनंच काही नाही मिळाले अजून. पुढची भूमिका नेमकी कशी भूमिका? आम्ही हा विषय सोडणार नाही आहोत. मी सगळ्यांना नंबर देऊन ठेवला. जेव्हा पाहिजे तेव्हा मी नागपूरमध्ये येणार. इकडे मला वाटतं 100 मीटरवर आमदार राहतात, 500 मीटरवर मुख्यमंत्री राहतात. येऊन भेटले पाहिजेत. हा विषय सोडवून घेतला पाहिजे. आणि फक्त ह्याचा नाही तर मला वाटतं महाराष्ट्रात ज्यांचा जीव गेला आहे त्यांच्या घरी हे लोक गेले पाहिजेत. ह्या लोकांनी तुम्हाला बसवलं आहे. गृहीत नका धरू यांना. रस्त्यावर उतरेल का यांना? किलोमीटर राहतात. आतापर्यंत आले नाही. पालकमंत्री नागपूरचे असल्यानंतर, मुख्यमंत्री नागपूरचे असल्यानंतर आले नाही. आपण पहिले पॉलिटिशियन आज इथे आलेत. म्हणून कारण मी पॉलिटिशियन म्हणून नाही आलो मी. आणि मुख्यमंत्री पण मुख्यमंत्री म्हणून नाही आले पाहिजेत. एक माणूस म्हणून आला पाहिजे की पण ह्या परिवाराने आपली विकून ह्या मुलीला शिकवायचा एक निर्णय घेतलेला. पेपर फुटी झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्याच्यामुळे ह्याच्याकडे राजकारणी म्हणून बघणं बंद करा. आणि ह्या परिवाराची जेवढी जे 21 लोक गेली आहेत त्यांची जेवढी काळजी करता येईल तेवढी आपण केली पाहिजे.